गुड मॉर्निंग गाईज. आणि दिवसाची सुरुवात आरतीने झाली आहे आणि आज आहे गणपती बाप्पाचं विसर्जन. आहे ना, जरासं सॅड आहे, बट आपल्याला जायचंय सामान आणायला परत मसाळ्याला. आणि भाऊनी सदरा पण नाही आणलाय, सो सदरा पण घेऊ आणि तिकडनं लवकर यायचंय. 2 वाजता आरती आहे मोठी आणि मग विसर्जन आहे. मी नक्की अपडेट देईन तुम्हाला. सो लेट्स गो गाईज. कुठे ती तिसरी दिसलीच नाही काल सारखं. आता परत आहे गेस रिव्हर्स मध्ये. दादा रिव्हर्स मध्येच घ्यायची आहे फुल. ऐक रस्ता तुम्हाला दाखवतो, एकदम कच्ची आहे. काल दाखवला असेल कालच्या ब्लॉग मध्ये. आहे बघा, हा एक रस्ता आहे, हा एवढूचाच रस्ता आहे, पूर्ण रस्ता आहे पाठी. ऑलमोस्ट 800 म्हणजे 1 किलोमीटरचा नाही, बट 500-600 मीटर्स आहे या रस्त्याने पूर्ण गाडी रिव्हर्स. मला वाटलं गाय कोंबडीचा पाठलाग करते. अजून जातोच आहे बघा हळूहळू. काय करणार, परिस्थिती बिकट आहे. एवढा रस्ता आलोय, एवढूचाच आलोय आणि अजून जायचं खूप लांब पर्यंत जायचं आपल्याला. चलो. मयूचं घर ते येते येल्लो मध्ये आहे ना. कुठे माझा बोट? हा, तो येल्लो मध्ये आहे ना, तो मयूचं घर आहे. लुक ॲट दिस गाईज, लुक ॲट दिस. आणि अजून आम्ही गाडीच काढतोय. लेट्स गो. फायनली आता निघेल, रस्ता तर दिसलाय. हा एक स्ट्रगलच आहे कारवाल्यांचा. बाईक कशी झाप. ऑलमोस्ट 5 मिनिटानंतर हे येतात हळूहळू. वा. आणि आम्ही इथे स्ट्रगल करतोय. दादा बिचारा किती वेळा पाठीपुढे करतात. दादाने घेतल्यात साधना घेतल्यात, टोपी घेतली आहे आणि टोपी लावणार आहे मी याला आता. नाही यांची पण शॉपिंग झाली आहे. आमचे अर्धे ब्लॉक झाले पण. हा ना, सदरा घेऊन आलो आणि आता परत मयूचा फोन डॉल घ्यायला चाललोय. परत 2 राऊंड मारायला लागतात. आणि ही डॉल हे लोकांनी चोरलेली आहे माझी. 2 घेतली. हा जो शुभम आहे ना, ही त्यांनी घेतली आणि हा जो आहे ना सोनू त्यांनी. बरं झालं सोनू घेतली, त्याच्या नाकावर काळ आहे. आणि सदऱ्याची किंमत आहे 150 रुपये. आम्हाला 150 रुपयाला सदरा मिळाला फायनली मसाल्याच्या. आणि ह्यांना नाही भेटलाय, ह्यांना नाही. घेतलाय. हा, मुलींना येतात ना बार्गेन करता. जेव्हा गणपती बाप्पांचं विसर्जन होतं आणि लुक ॲट दिस गण. आम्ही सगळे सजलेलो आहे. ते चाललो बाप्पाला निरोप द्यायला. दाखवतो तुम्हाला जर्नी.
सो कसं वाटतंय तुम्हाला गणपती गेले? असं वाटतं आता गणपती बाप्पा आता गावी गेलेत तर मग घर पुन्हा सुनच आलंय. आम्हाला पण थोडस दुःख वाटतंय बट ठीक आहे नेक्स्ट इयर ते पुन्हा येणारच आहेत. सो नेक्स्ट इयर पुन्हा त्यांचं स्वागत करू. तोपर्यंत बाप्पा आपल्या मनात आहेत, स्वागत करू बोल हृदयात. काका बोला का? हृदयातून पोट भरून स्वागत करू. पंच विसर्जन झालंय कारण आमचे कोकणातलं सफर संपलेलं आहे. येस. उद्या घरी जायचं मुंबईला. सुखाचे दिवस संपले आमचे फायनली. आता उद्यापासून बॅक टू लाईफ आहे, सेड लाईफ. उद्यापासून बॅक टू पवेलियन. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बोला गणपती बाप्पा.